सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू, जलबोलिया कुळी वाचे स्मरे राम, दर्याची नेम हरनिशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. ठला घाला महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरी कायदा तुमुलिंद्रैः, समागत तिष्ठन्तमानंद कंदं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. देवराया, दंडवत तुझे पाया, किंवा मस्तक माझा पायावरी, या वारकरी संताच्या. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. घाला घाला प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग. विश्वमान्य विश्वभूषी जगताचे पालन पोषण करणारे पंचमवेद निर्माते, या जगामध्ये 3 जगद्गुरु होऊन गेले. आद्य जगद्गुरु शंकराचार्य, कृष्णम वंदे जगद्गुरु, आणि माझे तुकोबाराया. जगद्गुरु तुका, असे माझे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अति महत्वाच्या सर्वांचा मुखपाठ कानपाठ असलेला 4 कडव्याचा सरळपंथी अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायाचं नामाचं महत्व पटवून देतात. सेवेला सुरुवात करण्याबद्दल अल्पसा परिहार देण्याचं औचित्य तीर्थक्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, आणि या सोहळ्यातील आजची पहिल्या दिवसाची आणि 2 नंबरची ही सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे सर्व सज्जन मंडळीने दिलेली ही सेवा. हरिभक्त पारायण गुरुवारी असणारे आमचे पांडुरंग महाराज रेड्डी. आता महाराज ना योग्यता आणि पात्रता, परंतु पंढरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये सेवा घडते, हे काहीतरी मी केलेलं पुण्य आहे आणि माझ्या आईवडिलांनी काहीतरी केलेलं पुण्य
आज फळाला आलं, म्हणून तुमच्या समोर आज सेवा करण्याचा योग. या सेवेसाठी सर्व चाचा महाराज, आमचे हरिभक्त परायण दादा महाराज देखील आलेले आहेत. या सेवेसाठी ज्यांची दुपारी हरिकीर्तन सेवा झाली, आमचे जगदीश महाराज देखील सेवेसाठी उपस्थित आहेत. या सेवेसाठी आता सर्वच तुळजापूर तालुक्यातील सर्व परिसरातील भजनी मंडळी, आमचे शिंदफळचे विनेकरी, आमचे भाऊ देखील विना घेऊन थाटात उभे आहेत. या सेवेसाठी गोड अशी मृदंगाची साथ हरिभक्त परायण आमचे परमस्नेही परममित्र श्रीराम महाराज बनसोडे ते देखील या सेवेसाठी उपस्थित आहेत आणि उपस्थित राहणार आहेत. इथं पंढरी परमात्म्याच्या दारामध्ये ते उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व श्रोते सज्जन मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि राहिलेल्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ सांगतो. विठाला विठाला. आता महाराज कुणाचं तर कसं आहे, महाराज शिळीला 2 सड आणि पिले 5 म्हणलं की एखादं हुटकत आहे. तसं महाराज आता आमच्या मामी बसली असे तर मामी रागा रागा बघायला माझं नाव कसं काय घे नाही म्हणून सर्वाच्या मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, सारासार विचार करा उठा उठी. महाराज म्हणतात का उठा उठी करायचं आहे. हे शरीर आपण म्हणतो माझं आहे, परंतु ह्याला कोणीतरी मालक आहे. म्हणून काय करा, सारासार विचार. कधी काळ येईल आणि कधी उचलून नेईल सांगता येणार नाही. एक पुरावा देऊन चलतो. एक उंदराचं बिटकुलं घरामध्ये हिकडून तिकडं उड्या हाणू लागलं. उंदराचं पिल्लू, गंगाखेड भागामध्ये त्याला बिटकुलं म्हणते ती. उंदराचं पिल्लू हिकडून तिकडं उड्या हाणू लागलं. माय म्हणू लागली बाळा डोका कधी आणि कधी उचलून येईल सांगता येणार नाही, जरा सावध. उंदराचं पिल्लू माईचं ऐकण्याच गेलं. नवीन नवीन पाय फुटले होते. हिकडून तिकडं उड्या हाणायला. उड्या हाणता हाणता पायची निष्ठला ती बराबर मांजराच्या पायापाशी जाऊन पडलं. आता पडल्यास मांजर काय त्याची आरती करते होय. उचलला की कुठं कुठं घातला ते त्याचं झालं, त्याच्या नावावर घेऊन सांगितलं पर ती आपली गत आहे. पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, पाहतो उंदीर घेऊन जाये बोका. हो पैसा काळ लोकांनी तयासे, हो पैसा काळ लोकांनी तयासे. पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, पैसा काळ लोकांनी तयासे, पैसा काळ लोकांनी तयासे. पाहतो उंदीर
घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत आहे. म्हणून काय करा, सारासार विचार करा, उठा उठी आणि उठा उठी करून नामधरा कंठी विठोबाचे. महाराज कंठात जर देवाचं नामस्मरण नामचिंतन जर धारण केलं, फायदा काय, तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्बट भवसिंधू. महाराज याला अटी नेम काही नाही. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. आणि हा जर नेम सतत सतत सारखा सारखा जर ठेवला, तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत भावे गाता गीत. कसं भावनेनं गाता गीत विठोबाचे, गाता गीत विठोबाचे. तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरशेल संकट तराल दुर्बट भव सिंधू. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ संपला. विठाला या अभंगात महाराज नामा विषयी नामाबद्दल काही गोष्टी सांगतात. या जगामध्ये काही संत होऊन गेले, काही जपी होऊन गेले, काही तपी होऊन गेले, काही संन्यासी होऊन गेले. महाराज ज्यांनी कोणी जे कोण संत, आपण ज्या संत महात्म्याची आज पूजा करतो, त्या संत महात्म्याने एक साधन वापरलं, त्या साधनेचं नाव आहे नाम साधन. तुकोबाराय तर जाहीर म्हणतात, ज्या वेळेस आम्ही देवापाशी होतो, देव म्हणा तुकोबाराया कुठं जायचंय, देवा आम्हाला खाली जाऊ द्या. कशाला, भजन करण्याकरता. हो जायचंय, मग एक काम करा, हे बॉन्ड घ्या आणि ह्याच्यावर शिक्कामोर्तब करा आणि सही करा. एकंदरीत शिक्का पाठविला इहो लोका, एकंदरीत शिक्का पाठविला इह लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. महाराज म्हणले आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. प्रकार आले तेरो प्रकार आले, तेरो प्रकार सर्व भावी हे सर्व भावी फलचे प्रमाण, फलचे प्रमाण, फलगे दाना वेने नारे, फलगे दाना वेने नारे, फलगे दाना वेने नारे, फलगे दाना वेने नारे, दाना वेने नारे, फलगे दाना वेने नारे, दाना आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण. आम्ही कशासाठी आलो, कशासाठी आलो, तर देवानं आम्हाला जन्मच दिलाय. कशासाठी, नाम जप भजन अन्नदान ज्ञानदान करण्यासाठी दिला. दुसरा मुद्दा, महाराज देवाला आवडणारी भक्ती कुठली, तर महाराजांनी सांगितलं आवडे देवाशी तो एका प्रकार. मग नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज म्हणले आम्ही साध शिंक जरी आम्हाला आली, जांभळी जरी आली, तरी आमच्या पोटातून तोंडातून आम्ही जांभळी येऊ दिली
नाही. काय कारण? जर जांभळी जर आली तर तेवढ्या वेळ काय होते, आमचं भजन बंद होतंय. एवढी नामनिष्ठा तुकोबरायची. आणि आजच्या भंगातून तुकोबराया नामाबद्दल काही गोष्टी खुलास करतात. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि आज सेवेसाठी बरेच माणसं बाहेरून आलेत. आणि मला 2 महिन्याखाली गावामध्ये देखील सांगितलं होतं, तीर्थक्षेत्र पंढरपूर विणा मंडपामध्ये आजची कीर्तन सेवा आणि सेवेसाठी सर्व काही भरपूर असे महाराज महिला मंडळ पुरुष मंडळी आलेले आहेत. आणि आनंद वाटला महाराज. आणि हे खरं प्रेम महाराज आमच्या पांडुरंग महाराजावर. समाज टिकवणं इतकं अवघड आहे. मी आता महाराज इथं हे लाईव्ह चालू आहे, बोलत नाही मी महाराज. मी नाही तर लय आगाऊ आहे मी. फक्त कसं असते, सासू म्हणलं की सुनेनं पदर घेऊन चालावं लागतंय. विठ्ठला आणि महाराज आपली यादी, आम्ही ज्ञानेश्वरी पारायणाची यादी नाही म्हणली तर 1000 पर्यंत गेली होती यादी. परंतु काही माणसं आले नाहीत. मग आले नाहीत म्हणजे आपला सप्ताह बंद पडला का? नाही. इथं कसं असते तुम्हाला एक गोष्ट सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये जर कुठल्याही गोष्टीचं काम करायचं असेल, जर आपल्याला वारकरी संप्रदायातली सेवा करायची असेल तर त्याला काय लागतं? पुण्य लागतंय. आणि महाराज तुमचं आमचं आज पुण्य फळाला आलं. पुण्य पडले बहुता दिवसा, पुण्य पडले बहुता दिवसा, पुण्य पडले बहुता दिवसा, पुण्य पडले दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. आलो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. आजी फिटले माझे गोड, आजी फिटले माझे गोड, आजी फिटले माझे गोड, आजी फिटले माझे गोड, फिटले माझे गोड, आजी फिटले माझे गोड, आजी फिटले माझे गोड, आजी फिटले माझे गोड. इथं काय लागतंय महाराज? पुण्य लागतंय. इथं कुणी बी महाराज ह्या जागेत येईला आणि इथं भजन कीर्तन अन्नदान ज्ञानदान वस्त्रदान पैसादान काही गोष्टी असू द्या, इथं काय लागतंय? पुण्य लागतंय. पुण्य, पुण्याशिवाय काही चलत नाही. आणि महाराज इतकं पुण्य या भूमीमध्ये. किती पुण्य आहे, किती पुण्य आहे. इथं जर महाराज तुम्ही नुसतं या जागेत राहून पंढरी 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 नुसतं जरी म्हणलं, म्हणता पापाची बोहरी, सगळं पाप खलास होऊन जाते. आणि ह्याच्या पुढे सांगतो, हे तीर्थक्षेत्र कसं आहे, हे तीर्थक्षेत्र कसं आहे. आता सगळ्या आता महिला मंडळ कालपासून बघा दर्शनाला रोज सकाळी कोण चालले कोण संध्याकाळी चालले. पहिल्यांदा आपण काय करतो, कुठलं दर्शन घेतो? चोकोबरायचं. चोकोबरायचं दर्शन करून पुन्हा काय करतो? नामदेव पायरीचं ते मुख दर्शन करतो. पुन्हा बाहेर येतो. प्रदक्षिणा करतो का? कोण करत असेल प्रदक्षिणा? बरं, प्रदक्षिणा करताना काय करावं लागतंय? आपल्या उजव्या हाताला काय आलं पाहिजे? मंदिर. प्रदक्षिणा करायची. काही लोक म्हणले महाराज लय गर्दी, अपाट गर्दी आहे, प्रदक्षिणा करा येत नाही. मग महाराजांनी सांगितलं एक काम कर,
तुला पूर्ण प्रदक्षिणा होत नाही, करू नको. मग एक काम कर, काय करायचं, मंदिरापासून नीट निघायचं आणि देवाच्या पाठीमागे जाऊन उभा राहायचं. आणि पाठीमागे जाऊन उभारून काय करायचं, काय नाही, नुसती मंदिराची पाठ बघायची आणि हात जोडायचे. आणि महाराज पाठ बघितली आणि हात जोडले, नेमकं फळ काय पदरात पडतंय, तर महाराजांनी सांगितलं, पाहता रावळाची पाठ तीर्थे घडली 360. हाय का कुठं? महाराज तुम्हाला काय सांगायचंय, महाग उभं राहायला जागा नाही, 800 माणसं आहेत की असं ढकलेत, हात जोडायला येईनात. आणि काय सांगायचे, त्या मंदिराच्या पाठीकडे बघावं, पेड्यावाल्याची दुकानं, बांगड्यावाल्या बाया, कुकावाल्या बाया, फुलाचे दुकानं, माळाचे दुकानं, पाठच दिसत नाही. मग काय करावं? महाराज म्हणजे पाठ दिसा नाही, एक काम कर, सरक महाग. कुठं? नीट पश्चिम द्वारा रस्ता गेला, त्या रस्त्याने नीट भाग हो. कुठपर्यंत जाऊ? 5 फूट जाय, 5 फूट. हा 5 फूट गेलो. काय करू आता? काय कर, मंदिरावरला कळस बघ, कळस. तुका म्हणे मोक्ष काय फळ देखील कळस, हे तुमच्या पाठात. एका जनार्दनी शरण कळस देखता मुक्त जाण. महाराज तुम्ही काय सांगायला? कळस कळस, ते कळसाचं सांगू नका महाराज. काय सांगायचं तुम्हाला, हे मोठे मोठे बिल्डिंग झाले, त्या हे मोठे मोठे फ्लॅक्स लावले, तर हे मोठे मोठे बल्ब चमकले, त्या कळसावर कळस दिसत नाही. काय दिसत नाही महाराज? कळस दिसत नाही. काय करावं? महाराज म्हणले एक काम कर, आणि 10 फूट मागं जा. मग काय करायचं महाराज? 10 फूट तू जा तर खरं. गेला महाराज माग. काय करू? काय नाही, फक्त एक काम कर, मंदिरावर पताका आहे, पताका, त्या पताकाचं दर्शन घे. फळ काय? महाराज म्हणले फळ. आणि ह्याच्या पुढे गोष्ट सांगतो महाराज, आषाढी कार्तिकी एकादशीला देव गाभाऱ्यात नसतो, तर भक्ताची वाट बघत पताकावर आणि कळसावर असतो. विठाला विठाला. महाराज रावळाची ध्वजा बघितल्यास, पताका बघितल्यास काय फायदा, काय फळ? महाराज म्हणले, पाहता रावळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा. काय होते बाबा? मुक्ती. महाराज आमच्याच्याने एवढं बी होत नाही. महाराज म्हणले एक काम कर, तेवढं होत नाही, मग नीट पायानं महाग खाली चलते वाळवंटात आलो, एका दगडावर उभारलो आणि डोळे भरून चंद्रभागा बघ. बघितली काय फळ? आवघी पापे. कुठलाही पाप असू द्या, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, उपपाप, महापाप, कसलंही पाप असू द्या, चंद्रभागा डोळा, कसलंही पाप असू द्या, कसलंही. बघितलं काय होतंय? महाराज आम्हाला तेवढं बी सांगू नका गडी, त्यातल्यापेक्षा सोप्यातलं सोपं सांगा. महाराज म्हणले एक काम कर. काय कर? महाराज मला काही पंढरपूरला राहणं होत नाही, थांबणं होत नाही, येणं होत नाही. महाराज लय अडचण येत माझ्या मागं. महाराजांनी त्याला आणखी एक सोपा मार्ग सांगितला. काय कर? गावातून निघाला पिशवी घेऊन. कुठून? कामटा म्हणा, आपशिंगा म्हणा, तुळजापूर, काक्रंबा म्हणा, शिंदपूर म्हणा, कुठून बी निघाला. मग काय करायचं? एसटीत बसायचं. एसटीत कुठं बसायचं? सगळ्यात महाग. कुठं? सगळ्यात महाग बसायचं. मामी कुठं बसायचं? सगळ्यात महाग बसायचं. हा. आणि मग काय नाही, तिथून गाडी निघाली, तुळजापूरहून निघाली, पंढरपूरला गाडी आली. आलेल्या पहिल्या स्टॉप कुठं पडतंय? दगडी पुलावर. मग सगळे माणसं उतरू द्यायचे गाडीतून. आणि मी काय करायचं? महाराज तू काय करायचं नाही, सगळे माणसं उतरले. हो. मग खाली चलत ये. आलास? हो महाराज आलो. आता काय कर? एसटीला 3 पायऱ्या असतात, चढायच्या उतरायच्या. मग एक काम कर. काय? 2 पायऱ्या खाली उतर
आणि नुसता पंढरपुरात काय ठेवायचा, काय ठेवायचा, नुसता पाय ठेवायचा आणि लगेच उचलायचा आणि लगेच पंढरपूर ते तुळजापूर तिकीट काढायचं. महाराज हे काय येड झाले का काय बिकस सांगायले, सांगत नाही. महाराज म्हणले ऐका, वाराणसी चालीची एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परी आयसा, आयसा ठसा नामाचा विठ्ठल. मला एवढं बी काय कळलं नाही, एवढं बी माझी त्यानं जमत नाही. मग महाराजांनी शेवट सांगितलं, एक काम करायचं. काय करायचं, दगडी पुलावर उतरायचं. उतरलो मग काय करायचं, त्या दगडी पुलावून पलीकडे उडी हाणायची. आणि महाराज मी मरल की, आता तुझा तेवढंच राहिलाय गुन्हा, तू मर, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. एवढे मार्ग संत महात्म्याने सांगितले, मार्ग दावणे गेले आधी, मार्ग दावणे गेले आधी, मार्ग दावणे गेले आधी, मार्ग दावणे गेले आधी, दयानी दे संत ते, दयानी दयानी दे संत ते, दयानी संकटी. वेळेची पंथ चालू जाता, वेळेची पंथ चालू जाता, वेळेची पंथ चालू जाता, वेळेची पंथ चालू जाता, संत महात्म्याने जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चलावं. मग संत महात्मे काय म्हणतात, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती बोलती बोलती, आता जागा रे भाईनो जागा, 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 वर दिसला नडोली भागा, वर दिसला नडोली भागा, वर दिसला नडोली भागा, वर दिसला नडोली भागा, आता जागा 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 जागा, आता जागा रे भाईनो 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 जागा, कसं आबा हे बी जरा थोडं तुळजापूरचे आहेत ना माणसं. आता जागा रे भाईनो जागा. आणि कसं आहे, मला ते माणसं असे शांत बसलेले, मला कीर्तनात कसं तुम्हाला सांगतो आबा, माणसं हसले तर बरं, नाहीतर काय काय माणसं आशे बघत येतं. तुमची शपथ खोटं बोलत नाही. काल परदिवशी महाराजाला माहित आहे, आम्ही कीर्तनाला गेलो होतो, माझ्यापुढे 2 जण बसले होतो. किती जण? 2. आणि माझ्याकडे असेच बघायला येतं आणि मी त्याच्याकडं बघू बघू कीर्तन सांगायलोय, त्याच्याकडे बघू बघू कीर्तन सांगायलोय. तिकडून एक जण पळत आले मला सांगायले, महाराज त्याच्याकडे बघून लई सांगू नका, ते 2 बी बहिरे आहेत म्हण. उठाला उठाला. कीर्तन म्हणजे कसं आहे महाराज तुम्हाला सांगू का, ते इष्टीतले माणसं आणि भरणीतले लोणचं हलवावं लागतंय, नाही हलवलं तर भुरा पडतंय. कसं माणसं कीर्तनात नाही हलवले. उठाला उठाला. महाराज मालकाच्या दरबारात सेवा आहे आणि ही तर मी सासू उभारले, सासू पुढे कुठं लय बोलायला, नाहीतर सासू कुंडू कुंडूच करते. विठ्ठला विठ्ठला. काय म्हणले संत महात्मे, आता जागा रे भाईनो जागा, तोर निजल्या नाडोनी भागा. बरं आता मला खरं सांगा, आपण जागे का झोपलेले?
आपण जागे आहे का झोपलेले? बोला बोला. हा, कुठं झोपलो आपण? हिताच्या ठिकाणी. काय हिताच्या ठिकाणी? बोल बोलने आ बोला, जागे बाहेर आतनी चल, कैसे घरात घरकुल नेलो अंधार ना मुझे डबा. काही माणसाला पाप बी कळना आणि पुण्य बी कळना, असे माणसं झोपले आणि संत महात्मे बाहेर जागे, आत जागे. विठ्ठला विठ्ठला म्हणून महाराजांनी हात जोडले, सगळ्या समाजाला सांगू लागले, ऐका, सोपा रस्ता करून दिलाय. सोप्यावर मामा सांगितले संती, टाळ दिंडे हाती घेऊन नाथा, समाधीचे सुख सांडव वाळवणी, आयशिया कीर्तनी ब्रह्मरस. एक काम करा, अरे सोपा मार्ग सांगितलाय, त्या देवाचं नामस्मरण करा. नाथ महाराजांनी हात जोडले आणि नाथ महाराज म्हणू लागले, माझं सांगायचं काम आहे, मी सांगणार आहे, तुम्ही ऐकायचंय का नाही? तुम्ही ऐका किंवा न ऐका, माझ्या पदरात काय पडणार? मग एक काम करा, महाराजांनी सोपे सोपे मार्ग करून सांगितले. नाथ महाराजांनी हात जोडले आणि नाथ महाराज काय म्हणू लागले माहितीये का? हे जरी नाही काल विसर येईल, हे जरी नाही काल शेवटी बा काळ बाजूनी नेहिल, शेवटी शेवटी बा जनार्दनी आमचे काय जाईल, जनार्दनी आमचे काय जाईल, आमचे काय जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोलत बेटा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत बेटा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत बेटा पिंगळा महाद्वारी. काय करावं? महाराज म्हणले, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. महाराज नाही, महाराज येत नाही, मग कोण येते माहितीये का तुम्हाला? हिसाब पडेल जमा सरकारी. आणि मी बर का मामी, मी प्रामाणिक बुवा आहे. कसा आहे? प्रामाणिक. आणि कीर्तनामध्ये मी प्रमाण आणि पुरावा. आणि कसं आहे, कीर्तनात कीर्तन करणं काय द्यावा? पुरावा द्यावा. काय द्यावा? पुरावा. कीर्तन करणं जर कीर्तनात नाही दिला पुरावा, तर महाराजच महाराज म्हणले दुसरा कोण येते माहितीये का? हिसाब पडेल जमा सरकारी, येईल यमाची स्वारी, बांधून नेहील कलेवरी, देतील मार देतील मार. जुहार 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 माय बाप जुहार, मी काया पुरीचा महार. जुहार माय बाप जुहार, मी संता घरचा. म्हणून महाराज म्हणले, एक काम करा. काय करा? ज्या संत महात्म्याने वाट दाखवली त्या वाटेनं जावा. महाराज त्या वाटेनं आम्हाला जाता येत नाही. मग एक काम कर, ऐका महाराज, देवा ऐका, तुम्हाला जे शरीर दिलंय ते शरीर इतकं आहे. कसं आहे? शरीर उत्तम चांगले. महाराज शरीर सुंदर आहे आणि या शरीराला चालणारी मेमरी. मग एक काम करा, बुद्धीचा पालट ओ धरार काही मागुता नाही मनुष्य जन्म, मागुता नाही मनुष्य जन्म. बुद्धीचा पालट धरारे काही, दुर्बुद्धी ते मना. मग काय करा? तर महाराजांनी अभंगाचं पहिले सारा सर विचार सारा सर विचार
सारा सारा बुद्धीचा पालट एक, पुन्हा शरीर नाही दोन, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे तीन. मग काय करावं तर सारासार. बुद्धीनं काय करावा? सारासार विचार. सार आणि आसार याचा काय करावा? विचार करावा. सार कशाला म्हणतात आणि आसार कशाला म्हणतात? आता लय व्याकरण ते लय सांगत बसत आहे. उगा तुम्हाला आता महाराज माझ्यापाशी सगळे मला माहित आहे. आता तुम्हाला सगळ्याला माहित आहे. उगा सोपं करून सांगतो. सार आणि आसार कशाला म्हणावते? आता उदाहरणार्थ घ्या. केळी बाहेरून बाहेरून कशी आहे? आसार. आतला गाभा सार. वा. याच्या पुढे घ्या. खारीक बाहेरून सार, आतली आटोळी त्याच्या पुढे चला. आंबा बाहेरून आतला रस. वा. कोय त्याच्या पुढे घ्या. चक्कू बाहेरून. बोला बोला बोला. चक्कू बाहेरून. वा. आत मधल्या बियाणे. आता त्याच्या पुढे चला. दूध. दूध दुधात पाणी घातलेलं आपल्या इकडे कोण घालत नाही. त्याच्या पुढे चला. पेढा सार. आता ह्याच्या पुढे ताक हा सार आणि लोणी सार. वा. तसं महाराज म्हणले सार सार विठोबा नाम तुझे सार मनोनीश्वर पाणी जपत असे वारंवार. नाम साराचे सार, 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 नाम साराचे पावणे 9 वाजलेत. नामसाराचे हे सार शरणंगत यमकिंकर. याला पुढे एक प्रमाण. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार. नाम हेची सार विठोबाचे संत एकांती वैसले. सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले. सार काढिले निवडोने
ते हे विठोबाचे नाम सारा सार विचार. काही गोष्टीचा विचार करायचा नाही, काही गोष्टीचा एकदा केला तर डबल करायचा नाही, आणि काही गोष्टीचा सतत सतत सारखा करायचा. विठ्ठला विठ्ठला. काही गोष्टीचा एकदा विचार केला की डबल विचार करायचा अजिबात नाही. होय, एकदा ती गोष्ट होऊन गेली जगदीश महाराज की पुन्हा त्या गोष्टीच्या कुठले ते चतुर्भुज होत नाहीत. आता म्हणत नाही तर सावधान. जन्मात मी माझ्या पोटचं काही सांगित नाही. महाराज म्हणतात दुसरी न करावी बाईल, बंड फजिती होईल, बोभाट येशेद्वारा जाईल, बायकाच्या पाण्या वाटा, एका पुरुषा दोघी नारी, पाप वशे त्याचे घरी, पाप न लगे धुंडावे, लागेल तेने तेथे जावे. नामा म्हणे बासरी हरी, म्हणू का? नामा म्हणे बासरी हरी, दोन बायका ज्याचे घरी, त्याचे नसावे शेजारी. विठ्ठला ज्याने केली असेल त्यानं सोडू नका, पुढच्याने करू नका असं सांगतोय. एकदा झाले डबल नाही, या गोष्टीचा एकदा केला की डबल नाही. काही गोष्टीचा विचार दुसऱ्याचं वाटोळं वाईट करण्याचं अजिबात करायचं नाही. लोकांचं जर वाईट करायला गेलं, वाटोळं करायला गेलं की आपलं झाल्याशिवाय आणि काच्या मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे. दुसऱ्यासाठी जर खड्डा खांदला तर एक दिवस, म्हणून दुसऱ्याचं वाईट करायचं अजिबात नाही. आणि तिसरा मुद्दा महाराजांनी सांगितला, काही गोष्टीचा सतत सतत सारखा सारखा सारासार विचार करावा, सारासार विचार करावा, सारासार विचार करावा, सारासार विचार करावा. राम धरा कंठी विठोबा, राम धरा कंठी विठोबा, राम धरा कंठी विठोबा. कंठात नाव धारण केलं पण महाराज फायदा काय? तर महाराज म्हणले तयाच्या चिंतने निरसेल संकट. कुणाचं संकट निवारण केलं महाराज? ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, कवरवी पांचाली सभे माझी आणले, वस्त्रहरण वस्त्र कैशी झाले मामूली. ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेस द्रौपदी म्हणू लागली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लवियेला, दीनानाथ प्रिय सांभाळी आपुले. कृष्ण धाव कान धाव, धाव रे लवकरी, हे संकट पडले लई भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. द्रौपदी धावा करू लागली, कृष्णा धाव कृष्णा धाव. महाराज वैकुंठात देवाला आवाज गेला. देव म्हणू लागला, काय झालं? पळावं लागतंय. गरुडाला हाक मारली. गरुड जेवण करत होता. काय करू लागला गरुड? देव म्हणला गरुड जेवण करायला, मीच पळ करतो. देव पळायला लागला आणि गरुड देवाच्या पुढे. महाराज गरुडाचा वेग कमी पडला. कुणाचा? एवढा देव पळू लागला. कुणासाठी? कुणासाठी? द्रौपदीसाठी. आपलं कस काय? आपलं कस काय? अहो महाराज उगा आठवलं म्हणून 2 मिनिटं सांगतो. या पंढरपुरामध्ये एक संत होऊन गेले, संत नामदेव महाराज. 14 माणसाचं कुटुंब होतं. किती माणसाचं? 14 माणसं. तुम्हाला माहिती आहे 14 माणसं? 14 माणसं माहिती आहेत की? का सांगू? सांगू? 1 मिनिटात सांगतो. 14 माणसं. राजाई गोलाई दोघी सासू सुना. लक्ष द्या बरं का, आता मी विचारणार आहे. राजाई गोलाई दोघी सासू सुना, दामा नामाचा ना बापलेक, नारायण गोदमादा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई असाई साखराई, 4 सुनाबाई नामयाच्या.
लिंबाई केले की आऊबाई बहिणी येणे पिशी जमी नामयाची अशी 14 आणि 15वी जनाबाई. मग महाराज जनाबाईचं काय काम? महाराज 14 माणसाची सेवा करायची, धुणं धुवायचं, भांडी घासायचे, झाडलोट करायचे, कपडे धुवायचे आणि राहिलेल्या येळामध्ये शेण गोळा करायचं, गवऱ्या थापायच्या. ते काम झालं नाही तर संध्याकाळी येऊन कपडे काढायचे, मग स्वयंपाक करायचा. स्वयंपाक झाला, देवाला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य देवाचा झाला, 14 माणसं जीव घालायचे. 14 माणसं जेवण करून झालं की त्यांचे भांडे धुवायचे. भांडे धुवून झाले की मग काय करावं? जेवण नाही, मग भजन करावं. भजन झालं की मग भोजन करावं. आणि भोजन झालं की लगेच जात हातात घ्यावं. आणि जात हातात घेतलं, सुंदर माझे जाते घे. वा, होऊ दे आता थोडं रगलंय. सुंदर माझे जाते घे. जेवायला हाय थोडं मोठ्यानं. सुंदर माझे जाते घे, ओव्या गाऊ कौतके तू, ओव्या गाऊ कौतके तू. सासू आणि सासरा ओव्या गाऊ भ्रातारा तू. प्रपंच दळण दळिले, सासू पुढे ठेविले. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. आपली टाइम संपत आहे, इथं थांबू द्यायची नाहीत आपल्याला. विठ्ठल विठ्ठल. 2 मिनिटात सांगतो महाराज. जनाबाईनं उठावं पाट 4ला आणि काय म्हणावी? ये ग ये ग विठाबाई. कुणाला? आता ही विठाबाई स्त्रीलिंग का पुरलिंगी पुरुषलिंगी? सांगा की मला. होय आता ये ग विठा. कोण कोण? तुम्हाला एक गोष्ट सांगू, प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल, प्रीतीची या बोला नाही पेच पाड, भले त्याची गोड करुणी ही. माणूस प्रेमाच्या नात्यात काय म्हणल काय सांगता येत. आणि महाराज तसं देवाविषयी मनात प्रेम. आणि काय म्हणायची? ये ग विठा, ए माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई, माझी पंढरीची आई आली. महाराज काही तबाईला करायचं नाही, लगेच दमकीने उडी हाणाव आणि जाऊन बसावं. कुठं? जनाबाईपाशी. आणि हाताला हात लावावा आणि जनाबाईनं पुढे म्हणावं, पंढरी हे माझे माहेर साजनी, ओविया कांढरी गाऊ ती. कोण म्हणायची? जनाबाई. आणि देव काय करायचा? तसंच माग म्हणायचा. काय म्हणायचा? पंढरी हे माझे माहेर साधनी, ओविया कांडणी. मग जनाबाई म्हणायची पुढे, राही रखमाबाई सत्यभामा माता. कोण म्हणायचा? देव. काय म्हणायचा? राही रखमाबाई सत्यभामा माता. आणि देव बी पाठीमागे तसंच म्हणायचा, राही रखमाबाई. कोणाची? सत्यभामा माता. आता हे मला सांगा, कोण आपल्या बायकोला आई म्हणाल का? ह्याला खरं प्रेम म्हणते ती. जसं जनाबाईनं म्हणाल तसं देवानं माग म्हणायचं. एक दिवस असा उजडला, भजनात प्रेमात दोघं तल्लीन झाले महाराज. वेळच निघून गेलेला कळाला नाही. इकडं काकडा सुरू झाला. पुढा पांडुरंगा प्रभात समय पातला, समय पातला. वैष्णवाचा मेळा, वैष्णवाचा मेळा गुरुला पायी नाटला. ब्रह्मादिका नाचती उभ्या जोडणी हात, तिसरे डमरू घेऊन
घेऊन आला गीतेचा कांत पंचप्राण अर्थ घेऊन देवश्री येती भावे व वाढती राहे रत्मैसा पती अनंतावतार जशी भक्त कारणे करवाळू कृपाळू दिनाला घेऊन धरणे काकडा सुरू झाला जनाबाई म्हणली देवा काय झालं अरे देवा ऊट काकडा सुरू झाला बडवे मंदिराकडे निघालेत नादात महाराज देवाचा शेला तिथं पित्तांबर तिथं आणि देवानं काय घेतली हो हा आपल्या इकडे तुळजापूर भाषेत काय म्हणते त्याला वाकळ काही ठिकाणी बुदग तुम्हाला खोटं बोलत नाही या राम महाराजाला विचारा आम्ही आता काल परदेशीच्या दुमाल्याकडे गेलो होतो उपळ्या बार्शीकडं मग तिकडे गेल्याच्या नंतर ना मी परभणीहून प्रवास करून आलो मग आल्याच्या नंतर म्हणलं राम माझे लय पाय दुखले मला थंड आल्यासारखं व्हायले मी जरा पडतो म्हणलेस मला जरा पांघरून झोपाले अंग थंड पडले मग म्हणलं मावशी काहीतरी पांघरायला द्या ती बाई मधून म्हणली बदके देऊ का म्हणलं बापो कीर्तनाच्या आधी मारते तर काय त्या बाईनं अंगावर आणून टाकल्यास कळलं ह्याला बदके म्हणते काय सांगू लागलो कीर्तन हा 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 आणि ते महाराज तुम्हाला सांगतो वाकळ त्याला कोण गोदड म्हणते ते वाकळ गोदड हातरायला नरम हातरायला महाराज नरम पांघरायला गरम बांधून ठुली तर भरम आणि चोरून घेणाऱ्याचं करम तसली महाराज देवाने घेतली उभा कसा राहिला विठेवरी पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला गेला देव उभारला महाराज दार उघडलं आणि उघडल्या बघितलं तर काय अरे देव नाही रे भूताय पळा भाई महाराज आता लय त्याला रंगवून सांगत नाही 2 मिनिटात जिकडे तिकडे करतो सगळ्या गावात वार्ता काळी पंढरपुरात सांगितलं ऐका 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 देवाचा शेला पितांबर चोरीला गेला हो एक जण म्हणू लागलं अरे रात्रभर जणी भजन करत बसली होती बघ बर तिचा कसं कसं काय रात्रभर तिचा आवाज येऊ लागला आणि महाराज तुम्हाला सांगू का आम्ही ब्रह्मचारी राहू द्या संन्यासी राहू द्या कसं हे राहू द्या तुम्ही माणसं आम्हाला जुगू देत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का महाराज ते विठाला विठाला माणसं बी काय म्हणते तर महाराज लोकांचं कसं आता ते काकद भोपळा आणि देश मोकळा महाराज लोकांना आता ते लय महाराज बोलत नाही आता चला विषय सोडतो ते मग तपास सुरू केला जनाबाईच्या पर्णकुटीमध्ये देवाचा पितांबर सापडला शेला सापडला सर्व दागदागिने सापडले मग पंच कमिटी म्हणली काय करायचं जनीला द्यायची तर फाशी सुळावर द्यायचं मग ठरलं महाराज मग शेवटची इच्छा विचारली जनाबाई काय इच्छा माझी काही इच्छा नाही म्हणले एक वेळेस त्या देवाचं मला काय करायचंय आपलं कसं मामा होय आपलं कसं आपल्यासारख्याला जर विचारलं एखादं म्हातारं बाजूवर पडावं बोला तुमचं काय कसं कसं व्हायचं ते म्हणते पुरीला बोलवा पोराला बोलवा नातवाला बोलवा आणि जाताना म्हणतंय वाटण्या व्यवस्थित करा लय कष्टानं कमवलंय मी शेवटच्या क्षणाला आपल्यासारखे जनाबाई म्हणली मला काय नाही मला फक्त एक वेळ देवाचं दर्शन घ्यायचं हा आणि महाराज अधिकार होता जनाबाईचा सेवेचं फळ होतं काय महाराज तुम्हाला सांगायचंय जनाबाई ताड 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 करत गेल्या डोक्यावरला पदर खाली घेतला कमरेला लावला आणि जनाबाईनं दार बंद केलं आणि बांगड्या होत्या तेव्हा बांगड्या होत्या आता ते एक गोटा आलाय एक हातात घड्याळ एक हातात सगळं जुनं गेलं जुनं गेलं दादा नवं नवं आलो आताचे नवरे सारे नंदीबैल झालो डोक्यावर दळण घेऊन तुरु तुरु चालू जुनं गेलं दादा नवं नवं आलं आता मला खरं सांगा जुन्या काळामध्ये कोण दळत होत्या बाया आता गडी घेतला डबा की निघाला पुढी महाराज जुनं ते सोनं होतं महाराज आता लय बोलत नाही बघा माझी खडी माणसं बसू द्यायची नाहीत
मग जनाबाईनं काय केलं? बांगड्या भाग्या सारल्या आणि महाराज जनाबाई म्हणू लागली काय? अरे विठ्ठल मुलं मायेच्या कारट्या, अरे विठ्ठल मुलं मायेच्या कारट्या, अरे विठ्ठल रणकी झाली, आसकी सावित्री सोडाले आले, सोडाले आले. अरे विठा तुझे गेले मळे, अरे गेले मळे, तुला पाहुणे काळ रडे, तुला पाहुणे काळ रडे. अरे विठा तुला मायेच्या कारट्या, अरे विठा तुला मायेच्या कारट्या. काय म्हणू लागली जनाबाई? अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझी काय झाली? हो भाऊ तुझी काय झाली म्हणते? माय महाराज ऑफिस आहे का काय? तुझी काय झाली? आओ कुणाची? देवाची पुरुषा का? तुझी अधिकार होता महाराज. जनाबाईने शिव्या दिल्या दिल्या देव थाड 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 कापू लागला. मग जनाबाईला आणलं, सुळावर देणार, सूळ ओढणार म्हणल्या म्हणल्या सुळाचे ते झाले पाणी. अधिकार होता, कंठात नाव धारण केलं त्या परमेश्वर परमात्माला. तसं तयाच्या चिंतने निरशेन संकट. त्याच्या आधी एक मुद्दा सांगू लागलो. कुठला? द्रौपदीचा. हा मी विषय सोडून जात नाही. माझ्या चांगलं ध्यानात राहत आहे. मग त्वरा झाली गरुडा, टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. कोणासाठी? द्रौपदीसाठी. पळतच गेला आणि महाराज द्रौपदीला काय पुरवले? तुम्हाला पाठ आहे. ज्या वेळेस भक्त प्रल्हाद नारायण नारायण हिरण्यकश्यप म्हणला माझ्या राज्यामध्ये जर कोण नारायणाचं देवाचं नाव घेईल तर त्याला काय केलं जाईल? जीव मारला जाईल. आणि त्याचंच पोरग काय म्हणू लागलं? नारायण नारायण. ही गोष्ट बापाला कळाली. मग हातीच्या पायाखाली दिलं, गरम तेलामध्ये टाकलं, सर्व काही गोष्टी केल्या तरी नाद सुटना. नारायण. आणि माणसाला काय असावा? छंद असावा. काय असावा? नाद असावा, छंद असावा. काय असावा? उगं मी आठवलं म्हणून सांगतो आणि मी इकडलं तिकडं सांगते. माझ्या जीवनात घडलेली गोष्ट आहे. विठाला विठाला असावा, छंद असावा, पण इतका बी वाईट नसावा. माणसाला नक्की नाद असावा, छंद असावा. उगा आठव म्हणून सांगतो. मी काय लेबुवात एसटीनं फिरत होतो, एसटीनं. आणि काय लांब लांब कीर्तनाला गेले की मुक्काम तिकडंच. आणि महाराज कीर्तनाला गेले असं आमच्याकडं काय आपले एवढे भारीचे माणसं, वायरी तुटलेले, बल्ब फुटलेले, फ्यूज उडालेले, डायनामा गेलेले असले. आणि महाराज कीर्तन कीर्तन झालं आणि तसल्याच्या खोलीमध्ये मला झोपायला. आणि आम्ही दोघंच ते म्हातारो महाराज रात्रभर झोपू दे. कसं खोकत आहे महाराज? ते कसं वाटतंय? ते असं बसू वाटत नाही महाराज. रात्रभर खोकायला महाराज. मी म्हणलं बाबा झोपू देतोस का नाही रे बापू तू? ते जर खोकाय जर लागलं बाप्पा तुम्हाला सांगतो माईची मांजरीनं. आणि म्हणून मी तर कुठं बी कीर्तन गेलं ते मी लांब 500 किलोमीटर असू द्या गाडी घेऊन जायची, आश्रमावर मुक्कामाला जायचं, पण थांबायचं नाही कुठं बी. ठाला ठाला. मग दार लावलेलं,
4:30 वाजल्या होत्या. म्हातारं माझ्याजवळ आलं. महाराज महाराज. हा बाबा बोला की. महाराज मला एक नाद आहे. काय नाद आहे? म्हणलं काय नाद आहे? इतका बी वाईट नाही नाद. म्हणलं काय नाद आहे? बिड्या वाढायचा. मी म्हणलं हे बघा बिड्या वाडा गांजा वाडा आम्हाला काय पैसे द्यायचे, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि काय सांगायचे महाराज तुम्हाला, योगायोगानं ती दिवाळीचा महिना होता आणि म्हाताऱ्यानं ज्या डब्यात बिड्या ठेवल्या होत्या त्याच डब्यात त्या म्हाताऱ्याच्या नातवानं फटाकड्या सुतळी बॉम्ब असलं ठेवलं होतं सामानमध्ये. मग आता महाराज लाईट गेली हे मी बसलो उगं म्हाताऱ्याकडे बघत. त्यानं महाराज डबा बराबर काढला. तर ज्ञानदेव म्हणे यासाची या जस्त्याला जस्त्याच्या खुणा माहीत असते त्या. महाराज म्हाताऱ्यानं चापचत गेलं. हे गेले की कुठं लक्ष्मी तोटा हातात आला. मग म्हाताऱ्यानं मी राईट बुड इकडं शेंडा तिकडं राईट केलं. बराबर तोंडात धरलं. मी नीट बघू लागलो. म्हाताऱ्यानं लावले महाराज काडी. 2 मिनिटं तर असं धूर गरम झालं. फुर जसा जाळ गेला तसा महाराज एका दणक्यात ठोबाड वाटलं. मी काय सांगायचो, नाद असावा, छंद असावा, पण इतका बी हे उग फवारणी. विठ्ठला विठ्ठला. मग नारायणाला विचारलं कुठं आहे तुझा देव? ह्या स्तंभात आहे का, हित आहे का, तिथं आहे का? हो सगळीकडे देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला सर्व घटी राम देहा देही एक. सगळीकडे देव आहे या स्तंभामध्ये. हो आहे. आणि भक्त प्रल्हादानं कंठामध्ये नाव धारण केलं आणि भक्त प्रल्हादासाठी स्पेशल एक अवतार घेतला. त्या अवताराचं नाव चौथा बागुल नरहरी. चौथा बागुल नरहरी. खांबातुनी गुरगुरी खांबात न गुरगुरी. खांबातुनी गुरगुरी वरी मांडीवरी. वरी मांडीवरी. प्रल्हाद रक्षील. प्रल्हाद रक्षील. राहिले मुगला काहीतर सांगेल त्या बाजूला. कृष्ण राहिले मुगला काहीतर सांगेल त्या बाजूला. ऐसा सांगेल बाजूला दाहिल बाजूला. ऐसा सांगेल बाजूला. कंठात नाव धारण केलं. भक्त प्रल्हादासाठी अवतार घेतला. कुठला? वा. नामदेव महाराजांनी बागुल प्रकरणामध्ये 4थ्या क्रमांकाला सांगितलं. चौथा बागुल नरहरी. थोर खांबात गुरगुरी. दैत्य व दोन्ही मांडीवरी. भक्त प्रल्हादा रक्षिले. भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. काय? तयाच्या चिंतने निरशेल संकट तराल दुर्बट. भव सिंधू. भव नाम संसार. सिंधू म्हणजे समुद्र. आता महाराज हित आलेले सगळे संसारिक आहेत. आता हे लेकर मी एक बुवा हे मृदंग्या सोडला तर हे सगळे कसे आहेत? संसारिक आहेत. आता मी तुमच्या घरचा महाराज आहे. तुमच्या लेकरासारखा आहे. उगा मला मोकळं सांगा, संसारात सुख आहे का दुःख आहे? आओ कधी कळालं? इष्टी निघून गेल्यावर. ऐका, एक महाराणी होऊन गेली. त्या महाराणीचं नाव काय? ऐका, तिनं आपल्या लहान लेकराला पाळण्यात टाकलं. लहान लेकराला उपदेश करून सांगू लागली, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांगा रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा भावना
जसा माता आपल्या लेकराला सांगते इथं आले तसे गेले, एकाचा बी संसार सुफळ झाला नाही. अहो असा राजा होऊन गेला, असा म्हणला होता सोन्याला सुगंध आणील, खारा समुद्र खारं पाणी गोड करीन. कोण? महाराज काय साधा माणूस होता का? अहो त्यासारखी तपश्चर्या कुणाला जमणार नाही. असा तपश्चर्या माणूस, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, सप्तकोटी घरे कांचनाची, 7 लक्ष तांब्याची आणि एवढी इस्टेट एकट्या धुळी सकट गेला, काय राहिलं नाही. मग आता मला सांगा, संसारात सुख आहे का दुःख आहे? मग तुम्हाला संसारात जर सुखी व्हायचं असेल तर एक मार्ग कुठला? विधीने सेवन. संसारात कसं आसून नसल्यासारखं राहावं, त्याला म्हणायचं संसार. विठ्ठला विठ्ठला. आसून नसल्यासारखं संसारात राहिलं की नक्की तुमचा संसार सुफळ झाला. म्हणून महाराज म्हणले तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्बट भवसिंधू आटी जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्बट भवसिंधू. मोजक्या वेळामध्ये थोडी सेवा केलेली आहे. 5 मिनिटं विठोबा रखमाईचं भजन होईल, 2 मिनिटं पावली होतील आणि तिथून पुढे शेवटच्या कडव्यावर बोललं जाईल. मग तिथून पुढे चाल होईल, तिथून पुढे आरती होईल आणि कीर्तन बराबर राहिलेल्या वेळामध्ये आपण पाहून घेऊ. एक वेळ सर्वांनी मोकळे हात सोडून पांडुरंगाचं भजन, विठोबा रखमाईचं भजन होईल. सर्वांनी सुंदर असे पावलं खेळायचेत, मायका आपले पुढे आणून ठेवायचेत. वा, एक बार सगळ्यांनी हातवरी घ्या. सगळे 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 घ्या घ्या. घेतले का? इकडले. वा, असं काय महाराज बर गच्च मंडप वाटायला. वा, दरबारात देवाच्या काय गच्च वाटायला मंडप महाराज. वा वा वा. घ्या वरी हात घ्या. घेतले का? घेतले. वा, चहा पिऊन येऊ तोवर. जय विठोबा रखुमाई.
माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम